एअरपोर्ट सिटी ओझरमिक नाशिक मध्ये प्रॉपर्टी शोधताय पण मनासारखं घर भेटत नाहीये तर काळजी करू नका, कारण आज जी मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवणार आहे ती तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग बघूया. नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह रिअल इस्टेट. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय 3 BHK लक्झरियस असे रो हाऊस. मित्रांनो, याचं जे लोकेशन आहे हे आहे ओझरमिक या ठिकाणी, म्हणजे जत्रा हॉटेल चौफुलीपासून फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावर आपलं हे लोकेशन असणार आहे. तसंच द्वारका सर्कल पासून फक्त 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आपलं हे लोकेशन आहे. या लेआउटच्या अमेनिटीज समजून घेऊयात. हा संपूर्ण आपला 1.25 एकर मध्ये असणारा हा भव्य असा लेआउट आहे. यामध्ये 9 मीटरचे कॉन्क्रीट रोड या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. संपूर्ण लेआउट मध्ये प्लांटेशन, एंटायर लेआउटला वॉल कंपाऊंड, 24x सिक्युरिटी, चिल्ड्रन्स प्ले एरिया आणि गार्डन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. तसं 2 दिवसापूर्वी जो आपण फ्लॅटचा व्हिडिओ टाकला होता, ज्यामध्ये आपल्याकडे 2 BHK 25,51,000 ऑल इन्क्लुझिव्ह निगोशिएबल या प्राइस मध्ये आहे. तर ती फ्लॅट सिस्टीमचा प्रोजेक्ट देखील याच ठिकाणी आहे आणि रो हाऊस देखील याच ठिकाणी आहे. चला तर बघूया आपला रो हाऊस. आपला 3 BHK लक्झरियस असा रो हाऊस. हा आपला कॉर्नरचा रो हाऊस आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे फक्त 2च रो हाऊस शिल्लक आहे. हा कॉर्नरचा आणि हा त्याच्या शेजारचा जो रो हाऊस आहे हा एक शिल्लक आहे. तुम्ही याचं फ्रंट एलिव्हेशन बघू शकता, किती सुंदर असं याचं फ्रंट एलिव्हेशन या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. हा आहे तुमचा कॉर्नरचा रो हाऊस आणि ही आहे त्याची स्पेशियस अशी कार पार्किंग. या ठिकाणी पार्किंग मध्ये आपल्याला 3,500 लिटरची अंडरग्राऊंड वॉटर टँक दिलेली आहे. कॉर्नर असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला साईडला 5 फूट साईड मार्जिन बघायला भेटते. हा आपला कॉर्नरचा जो रो हाऊस आहे हा 110 वाराच्या प्लॉट मध्ये तयार झालेला आहे आणि याचा जो टोटल बिल्टअप एरिया आहे हा 1538 स्क्वेअर फीटचा असून याचा जो कार्पेट एरिया आहे 1100 स्क्वेअर फीटचा आहे. चला तर बघूया आजचा आपला हा रो हाऊस. एंट्रन्सला या ठिकाणी आपल्याला वुडन डोअर फ्रेमिंग बघायला भेटते. हेवी क्वालिटी मध्ये या ठिकाणी सुंदर असा डोअर दिलेला आहे. हा आहे तुमचा स्पेशियस असा लिव्हिंग रूम हॉल. वाव. वरती या ठिकाणी आपल्याला ब्युटिफुल अशी फॉल सिलिंग दिलेली आहे. कॉर्नर असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दोन्ही साईडला विंडोज बघायला भेटतात, ज्यामुळे खूप छान असं या ठिकाणी क्रॉस व्हेंटिलेशन होणार आहे. वाव. पुढे या ठिकाणी वरती जाण्यासाठी आपल्याला स्टेअरकेस बघायला भेटतात. तसंच पुढे या ठिकाणी आपल्याला कॉमन वॉशरूम बघायला भेटतो, ज्यामध्ये इंडियन फिटिंग्स केलेले आहे आणि टाईल पण खूप सुंदर ग्रे मध्ये आहे. सिलिंग लेवल पर्यंत टाईल्स लावून दिलेले आहे. तसंच हा आहे तुमचा एल शेप मध्ये किचन. या ठिकाणी तुम्हाला फ्रीज साठी एरिया दिलेला आहे. खूप सुंदर असा किचन आहे. किचनला ज्या व्हाईट कलरच्या टाईल्स आहे आणि या गोल्डन कलरच्या ज्या स्ट्रिप्स आहे खूप छान वाटतं. तसंच वरती जो लॉफ्ट दिलेला आहे स्टोरेजसाठी खूप छान आहे आणि जे काही मटेरियल या ठिकाणी यूज झाले सर्व ब्रँडेड मटेरियल यूज झालेलं आहे. किचनच्या राईट हँड साईडला या ठिकाणी आपल्याला आपला वॉशिंग एरिया बघायला भेटतो. खूप मोठा असा वॉशिंग एरिया किंवा युटिलिटी एरिया तुम्ही याला म्हणू शकता. या ठिकाणी तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी इलेक्ट्रिक पॉइंट देखील काढून दिलेला आहे. आता आपण बघणार आहोत आपला 3 BHK चा फर्स्ट बेडरूम. किचन मधून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतो आपला स्पेशियस असा बेडरूम. वाव. याला देखील दोन्ही साईडने विंडोज असल्यामुळे खूप छान क्रॉस व्हेंटिलेशन असणार आहे. हाईट पण खूप छान या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. सिलिंगची हाईट मोठा असा हा तुमचा बेडरूम आहे. चला तर बघूया आपण याचा फर्स्ट फ्लोअर. चला आता आपण आलेलो आहोत आपल्या फर्स्ट फ्लोअरवर. फर्स्ट फ्लोअरवर आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतो तुमचा सेकंड स्पेशियस असा बेडरूम. वाव. विथ अटॅच बाल्कनी. बाल्कनीसाठी या ठिकाणी आपल्याला फ्रेंच डोअर प्रोव्हाइड केलेले आहे. या ठिकाणी स्टेनलेस स्टील विथ टफन ग्लास येणार आहेत. खूप छान अशी तुमची बाल्कनी आहे. खाली या ठिकाणी वुडन टेक्स्चरच्या टाईल्स लावून दिलेल्या आहेत आणि छान वाटतं. सो खूप छान असा हा लेआउट आहे. तसंच बेडरूम मधून पुढे येताना या ठिकाणी आपल्याला विंडो बघायला भेटतात, ज्यामधून खूप छान सनलाईट तुमच्या स्टेअरकेस एरियामध्ये येणार आहे. या ठिकाणी ज्या टाईल्स वापरल्या 2x4च्या टाईल्स वापरलेल्या आहेत. तसंच पुढे या ठिकाणी आपल्याला कॉमन वॉशरूम बघायला भेटतं, ज्यामध्ये कमोडच्या फिटिंग केलेल्या आहेत. खूप छान वाटतं. ग्रे कलरच्या ज्या टाईल्स आहे मस्त वाटतात. तसंच पुढे हा आहे तुमचा 3 BHK चा लास्ट बेडरूम म्हणजेच थर्ड मास्टर बेडरूम. वाव. याला अटॅच या ठिकाणी आपल्याला वॉशरूम बघायला भेटतं. मास्टर बेडरूमला अटॅच असणारी ही बाल्कनी. खूप छान अशी बाल्कनीची साईज आहे. खाली साईज मेन्शन आहे, तुम्ही बघू शकता. चला तर बघूया आपण याचा टेरेस. आलेलो आहोत आपल्या टेरेसवर. टेरेसवर या ठिकाणी आपल्याला 1000 लिटरची ओव्हरहेड वॉटर टँक दिलेली आहे आणि खूप स्पेशियस अशी तुमचे हे टेरेस आहे. तसंच या ठिकाणी तुम्हाला हा ओपन स्पेस आहे, ज्यामध्ये गार्डन तयार होणार आहे, जे की अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. पुढे तुम्ही बघू शकता स्टेजचं काम देखील चालू आहे.
लोकेशनचे आपण ऍडव्हान्टेज जाणून घेऊयात। या ठिकाणून HL आणि एअरफोर्स हे फक्त 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसंच जर तुम्ही आर्मी मधून असाल तर या ठिकाणी तुम्हाला एअरफोर्स कॅन्टीनचा देखील लाभ घेता येणार आहे। आणि मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने जर घर बघत असाल तर ओझर हे परफेक्ट ठिकाण आहे, कारण या ठिकाणून केंद्रीय विद्यालय, रायन इंटरनॅशनल, पोद्दार इंटरनॅशनल, होरायझन स्कूल, असंख्य अशा स्कूल, चांगले स्कूल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत। तसंच या ठिकाणी एंटरटेनमेंट साठी आता ओझरचा पहिला मॉल तयार होणार आहे, जो की ओझोन मॉल असणार आहे। या ठिकाणी 2 मल्टीप्लेक्स स्क्रीन असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी एअरपोर्ट आहे, जे की नाशिक एअरपोर्ट आपल्या प्रॉपर्टी पासून फक्त 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे। आणि या ठिकाणी 11 MIDCचं 28,000 करोडचं काम हे फायनल स्टेजला आहे, ज्या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे। तर हे झाले या लोकेशनचे मेन ऍडव्हान्टेजेस। काय मग मित्रांनो, आवडला का तुम्हाला हा लक्झरियस असा रो हाऊस? मला खात्री तुम्हाला हा रो हाऊस नक्की आवडला असेल आणि याची प्राइस जाणून घेण्यासाठी तुम्ही फार आतुर असाल। तर फायनली मी या रो हाऊसची प्राइस रिव्हील करतो। आपला हा जो कॉर्नरचा रो हाऊस आहे याची जी प्राइस आहे ही आहे 48 लाख रुपये, स्लाइटली निगोशिएबल आहे। तसंच या ठिकाणी आपला जो मिडलचा रो हाऊस आहे याची जी प्राइस असणार आहे ही आहे 42 लाख रुपये। आणि या ठिकाणी आपल्याकडे फक्त 2च रो हाऊस शिल्लक आहे। तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, तुमची साईट व्हिजिट प्लॅन करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर आजच बुक करा। आणि हा मित्रांनो, अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आणि तुम्हाला कोणत्या एरियात प्रॉपर्टी हवी आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये प्लीज कळवा। आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद। मिडलचा आणि कॉर्नरचा दोन्ही रो हाऊस सेम आहे, फक्त कॉर्नरच्या रो हाऊसला 5 फूट साईड मार्जिन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते।